नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करूयात काही सविस्तर बातम्यांनी. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलेलं आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्रच लढू असं खासदार राऊत यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसली आहे असंही खासदार राऊतांनी म्हटलं. इतर महानगरपालिका एकत्र लढण्याच्या संदर्भात चर्चा सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत. ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू. अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह, जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आहे आणि ती राहणार. आता कोणतीही शक्ती आली, अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमूठ मराठी माणसाची तोडू शकत नाही. आणि या संदर्भात बोलूयात. मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आहेत आपल्यासोबत. अविनाशजी, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक या सगळ्या ठिकाणी एकत्र लढण्याचं आता उद्धव ठाकरे यांच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. काय मनसेची भूमिका आहे? त्यांच्या वक्तव्याचा मी आदर करतो, परंतु आमच्या पक्षाकडून जो काय निर्णय घ्यायचा असेल तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील त्याच्यावरती मी महाराष्ट्र सैनिक 100% जोरात काम करू. मात्र अविनाशजी, खरं तर विचार केला जातो आहे, आतापर्यंत चर्चा होताना दिसते युतीच्या संदर्भातली. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या निमित्ताने उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकत्र दिसलेले आहेत. त्यामुळे तर युतीचं नेमकं कुठपर्यंत आलंय किंवा पदाधिकाऱ्यांना या संदर्भात काही कळवलेलं आहे का? नाही, आम्हाला तरी अजूनपर्यंत महाराष्ट्र सैनिक म्हणून काही माहिती नाहीये. आणि काही निमित्ताने जर ते एकत्र आले असतील तर दोन्ही निमित्त ही अराजकीय होती. त्यामुळे त्यातनं कुठलाही अर्थ काढण्याची आवश्यकता नाहीये. परंतु पुन्हा सांगतो मी तुम्हाला, आमच्याकरता राजसाहेबांचा आदेश आणि त्याच्यावर काम करणं, योग्य ती अंमलबजावणी करणं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मनसेचे उमेदवार जिंकून आणणं, हे आमचं आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक कटिबद्ध असू. बरं, धन्यवाद अविनाशजी, तुम्ही बोललात यासाठी. तर आपण बघतोय ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे. मात्र मनसेच्या नेत्यांकडून अद्यापही सावध पावलं टाकली जातात, कारण त्यांना राज ठाकरेंकडून अद्यापही काही युतीच्या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या नाहीयेत. त्यामुळे थेट युतीवरती बोलणं त्यांनी नापसंत केलंय. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक या सगळ्या ठिकाणी आम्ही एकत्र लढू असं राऊत म्हणतायत. तर खासदार राऊतांच्या दाव्याची भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सध्या खिल्ली उडवलेली दिसतीये. उतावळा नवरा